हाय, हॅलो, नमस्ते आणि माझ्या सर्व मुस्लिम बंधू भगिनींना मोहरमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज हा व्हिडिओ तयार करते तुमच्याशी मनोगत साधण्यासाठी. आणि मनोगत यासाठी आहे की आपल्या स्टोरीबद्दल पुढे काय. आणि खूप वेळा सांगून झालं तरीही कमेंट अशाच असतात की राणी रोहितला दूर करू नका आणि तन्वी अर्जुनची स्टोरी कंटिन्यू ठेवा. तर आता मला असा प्रश्न पडला आहे की तन्वी अर्जुनच्या स्टोरीचं काय करायचं. राणी रोहितच्या स्टोरीमध्ये मी जे करणार आहे ते तर होणारच आहे आणि त्याची सुरुवात आता झाली आहे. आणि जशी स्टोरीमध्ये राणी रोहितचा क्यूट रोमॅन्स, त्यांचं क्यूट भांडण तुम्ही एन्जॉय करता आणि तुम्हाला वाचताना खूप मजा येते हे मला तुमच्या कमेंटवरून कळतं. तसंच मला स्टोरी लिहिताना नाही मजा येत, पण वाचताना मजा येते. आणि एक दोघी ताईंनीसुद्धा सांगितलं मला कमेंटमध्ये की ताई तुम्ही वाचताना खूप एन्जॉय करता ना. हां, मग एन्जॉय तर असतोच. आणि ती स्टोरी माझ्या हाताखालून 3-4 वेळा जाते, त्याच्यामुळे माझ्या लक्षामध्ये असतं ते. नंतर व्हॉईस दिल्यानंतर मात्र मला ते ऐकायला वेळ नसतो. असो, तर आता रोहित आणि राणीमध्ये ती सुरुवात झाली आहे जी तुम्हाला नको आहे, पण ती आपल्या स्टोरीसाठी खूप गरजेची आहे. आणि इकडे ऑफिसवाला लवमध्ये स्वीटीचे बेबी आता घरी येतील. मग पुढे काय. मान्य आहे तुम्हाला, अर्जुन सर दादा झाले, तन्वी मॅडम दादी झाल्या आणि त्यांच्या फॅमिलीमधली 2 छोट्या बेबींसोबतची क्यूट मस्ती ऐकायची आहे. आणि तुमचा प्रतिसादही खूप छान आहे. आणि ज्यांची डोकी फिरत होती ती स्टोरी ऐकून त्यांना तर मी कट करून टाकलेलंच आहे आणि आपल्या चॅनलवरूनसुद्धा हाईड करून टाकलेलं आहे. तर मी सगळ्यांची मनं सांभाळत बसू शकत नाही आणि अनफॉर्च्युनेटली माझा स्वभाव असा आहे की मला कुणाकडे दुर्लक्षही करता येत नाही. कारण जर एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर ते दुखणं मोठं होत जातं. आणि कदाचित काही जण मला आपलं मानत नाहीत म्हणून कसेही कमेंट्स करतात, चुकीचं बोलतात, काहीही बोलतात. आणि मग अशांना आपणही आपलं मानत नसतो. माझा स्वभावही तसाच आहे. जशास तसं, तुझे 2 टोले तर माझेही 2च भेटतील, 3ही नाही. ओव्हर आपण कधी काही करतच नाही. जशास तसं, जेवढ्यास तेवढं. तुम्ही सभ्यतेनं बोललात तर तुम्हालासुद्धा सभ्यतेनंच उत्तर दिलं जाईल. अहो तर का हो आणि अरे तर का रे, ही दुनियेची रीतच असते. आणि मग उगीचच आपलं काहीही कमेंट्स करायच्या आणि उठसूट बोलायचं. तर मी त्या दिवशी एक भली मोठी पोस्ट टाकलेलीच होती, खास त्या परी नावाच्या बाईसाठी. तर तिला स्टोरी ऐकायची तर होतीच, पण तिच्या पद्धतीनं हवी होती. आता तिच्या पद्धतीनं जर स्टोरी लिहायची असेल तर माझी तिला ऑफर होती की तू मला महिन्याला एक ठराविक पगार दे, मग मी तुझ्या पद्धतीनं स्टोरी लिहिते. काही चुकलं माझं बोला. आता तू जर मला नोकर समजत असतील तर माझा पगारही दे. आणि फ्रीमध्ये तुम्ही स्टोरी ऐकता तर तुम्ही इतकी डिमांड करायला नाही पाहिजे आणि इतकी मिजाज नको आहे. बरोबर की नाही. मिजाज करायची नाही. जर आपल्याला काही मनोरंजन होत असेल, फुकट काही मिळत असेल तर तुम्ही मिजाज करायची नाही. राहिला प्रश्न आपल्या प्रतिलिपीवरच्या स्टोरीचा, तर तिकडचे वाचक लोक पे करतात आणि मग स्टोरी वाचतात. इकडे मला आपल्या यूट्यूबला खूप फीचर्स ओपन आहेत. सुपर थँक्स आहे, ज्याने तुम्ही सुपर थँक्स, तुम्हाला एपिसोड खूप आवडला असेल तर तुम्ही थँक्स म्हणू शकता, सुपर थँक्स.
आणि ते थँक्स म्हटल्यानंतर काहीतरी रक्कम तुम्हाला पे करावी लागते. पण बघा, मला कुणीही सुपर थँक्स करत नाही, कारण पैसे द्यावे लागतील म्हणून. म्हणजे ते मी नाही मागत, ते यूट्यूबनंच केलेलं आहे ते. आणि काहीतरी 50 रुपये की काय तुमचे कट होतात. बघू बरं कुणाच्यात हिंमत आहे का सुपर थँक्स म्हणायची. सगळे कमेंटमध्ये तर म्हणतात, ताई खूप छान एपिसोड, ताई थँक्यू थँक्यू थँक्यू. पण सुपर थँक्सचं बटन कोणीही दाबणार नाही. आणि माझी अपेक्षाही नाही की तुम्ही ते दाबावं. नीट ऐका, नाहीतर पुन्हा कुणीतरी म्हणेल ही बाई लालची आहे आणि पैशासाठी करते. सगळे पैशासाठीच इथं येतात, कुणीही फुकट टाईमपास करायला येत नाही. पण तरीही मला एक्स्ट्रा तुमच्याकडून जे माझ्या वाचकांना त्रास होईल किंवा त्यांच्याकडून एक्स्ट्रा पैसे जातील असं मला काहीही नको आहे. आणि मेंबर्स ओनली आणखीन एक फीचर्स आहे की मेंबर्स ओनली. जे माझे मेंबरशिप घेतील त्यांनाच फक्त मी माझी स्टोरी ऐकवू शकते किंवा फक्त त्यांनाच माझा व्हिडिओ दिसतो. आता बघा या मेंबर्सची गंमत. मेंबर्स होण्यासाठी सुद्धा महिन्याला काहीतरी पैसे पे करावे लागतात. तर आपण काय करतो, एक रिचार्ज मारतो आणि त्या रिचार्जमध्ये आपली खूप कामं होऊन जातात. फुकटात स्टोरीसुद्धा वाचून होते. माझं त्याबद्दल काही दुमत नाही, माणसानं असंच असावं, हो ना. आणि मनोरंजन काय होत राहतं. आणि ज्या जाहिराती येतात त्यावर मला काही मिळत असेल तो भाग वेगळा, पण मला तुमच्याकडून फक्त आणि फक्त मनापासून एक क्यूटवाली थँक्यू पाहिजे आणि तुमचे सगळे ते लववाले हार्टचे इमोजी. बस, तुम्ही मला खूप डोक्यावर चढवून ठेवलं आहे. अक्षरशः मला तेच खूप पुरेसं आहे, कारण पैसाच सगळं काही नसतो. अजिबात मी त्या पैशाला किंमत देत नाही. आणि आमचे अर्जुनराव म्हणतात पैशाला कुत्रं पण खात नाही. आणि बरोबर आहे, पैशाला कुत्रं खात नाही, पैशातून जे विकत येतं त्याला कुत्रं खातं. तर जाऊ दे. तर मला असं म्हणायचं आहे की जर तुमच्याकडून मी इतर काहीही अपेक्षा न करता तुम्हाला स्टोरी मिळत असेल तर तुमच्या मनानुसार सगळं कसं होईल. जगात आपल्या मनासारखं तर कधीच काही होत नसतं. व्यक्ती तितकी, आणि आपल्या आतमध्येच बघा, आपल्या आतमध्येच 2 मनं असतात. एका मनासारखं कधी होतं तर दुसऱ्या मनासारखं होत नाही. मग दुसरी कशी आपल्या मनासारखं करतील. जर आपल्या आतमध्येच आपण एकटं असून आपण आपल्या स्वतःचे मालक असूनसुद्धा जर कधीकधी आपलं एक मन आपल्या दुसऱ्या मनाला मारतं, बरोबर आहे की नाही. साडी घ्यायला गेल्यावर कसं होतं सांगा. एक मन म्हणतं साडी घेऊ की नको, दुसरं मन म्हणतं खूप महाग आहे घेऊ नको. मग आपण काय करतो, एका मनाचा ऐकतो आणि दुसऱ्या मनाला मारतो, बरोबर आहे की नाही. मग तुम्ही अशा स्थितीत इतरांकडून कशा अपेक्षा करू शकता. मी तर कोण आहे तुमची, मी तर खूप दूर आहे तुमच्यापासून, बरोबर ना. मग आपण इतकं एखाद्याला बोलणं, तेही 3rd क्लास लेवलला जाऊन, किती योग्य आहे मला सांगा. तर ती बाई मला बोलली, मला म्हणे तुझा चॅनल डाऊन होईल, अमकं तमकं, रिच डाऊन होईल, खड्ड्यात गेलं तुझं चॅनल, अजून काय तुझा गर्व चूर चूर होईल, अशी बदा 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 मला ओकायला लागली. आणि तू टीचर नाही, तू फटीचर आहे म्हणे. म्हटलं बाई असू दे, बहुतेक तुला शिकवताना तुझे आई वडील चुकले. तुझा फटीचर शिक्षकाला, तू तुझ्या शिकवणाऱ्या शिक्षकालाच अशी त्यावेळी फटीचर म्हणली असशील आणि म्हणून तू आज अशी आहेस, हो की नाही. तर असो, मी आधीच सांगितलं की मी स्वतः होऊन कुणाला बोलायला जात नाही, मला तितका वेळही नाही. तुम्ही माझ्या वाटं जाऊ नका, माझ्या शेपटीवर पाय देऊ नका, मग मी कुणालाही बोलणार नाही. आणि प्रश्नच येत नाही माझं तुमच्याकडे लक्ष देण्याचा. तुम्ही माझ्यासाठी खूप काही आहात, मानलं तर खूप काही आणि मानलं तर काहीच नाही, बरोबर आहे की नाही. हां, झाला आपला चॅनल डिलीट तर काय राहिलं आपलं तुमचा आणि माझा संबंध सांगा, काहीच नाही. म्हणून ज्या उद्देशानं आणि ज्या माध्यमातून आपण एकत्र आलो आहे त्या माध्यमाला धरून 2 गोष्टी छान बोलूया आणि पुढे जाऊया. तर खूप वेळ लागला मला त्या बाईचं ते बोलणं ऐकून त्यातून बाहेर येण्यासाठी. आणि दुसरे असे बरेचसे आहेत ज्यांच्या कमेंट्सचा त्रास होतो आहे, पण असू द्या, मी तिकडे दुर्लक्ष केलेलं आहे. कदाचित मीच कोणाला तरी जास्त भाव देते आणि त्यांनी मला असं गृहीत धरलं की ही बाई बावळट आहे आणि त्यांच्या तंत्राने मला वागवत होत्या त्या. कधी असं तर कधी तसं, कधी असं तर कधी तसं, आणि आपण काही कळसूत्री भावली नाही.
तर मला आपल्या स्टोरीविषयी बोलायचं होतं. अर्जुन तन्वीविषयी काय करू, थोडासा गॅप घेणार आहे मी तुम्हाला सांगितलं होतं. मग आता तुम्ही मला निर्णय द्या की मी काय करू. सर्वांना अर्जुन सर तर खूप आवडतात, तन्वी मॅडमही आवडतात आणि मला असं वाटते की आता अर्जुन सरांनाच घेऊन दुसरी स्टोरी सुरू करावी, कारण दुसरा कुठला हिरो तुम्हाला या स्टोरीमध्ये वरचढ झालेला आवडत नाहीच. कारण अर्जुन सरच पहिल्यापासून पॉवरफुल आहेत आणि हे अजर अमर पात्र तुमच्या मनात उतरवायला मी यशस्वी झाले. तर अर्जुन सर आणि अर्जुनरावसुद्धा एकाच व्यासपीठावर आले आणि खरं तर ती माझ्यासाठी ना खूप खूप चॅलेंजिंग गोष्ट होती आणि एवढं सगळं शेड्यूल सांभाळून मी कसं केलं माझी मला माहीत. आणि तुम्हा सगळ्यांना ते एपिसोड आवडले, नक्की आवडले, हे तुमच्या कमेंटवरून कळलं. आणि आता अर्जुन सरांनासुद्धा याच स्टोरीमध्ये आपण मुंबईला पाठवूया आणि तिकडे त्यांची फजिती होती का बघूया, की आपले कसलेले पैलवान अर्जुनराव कुठेच हार मानणार नाहीत हे बघूया. तर अर्जुन सरांचाही अपमान होणार नाही आणि अर्जुनरावांचासुद्धा जास्त अपमान होणार नाही, अशा अनुषंगानं मी त्या दोघांना समोरासमोर आणलं. खरं तर मला भीती वाटत होती की या दोघांना एकत्र आणायचं. त्या स्टोरीमध्ये ते पॉवरफुल आहेत, या स्टोरीमध्ये हे पॉवरफुल आहेत, आणि जेव्हा दोघं एकत्र येतील तेव्हा कोणाचा तरी एकाचा अपमान व्हायला नको. आणि अशा अनुषंगानं मी सगळं गोडी गुलाबीनं घेतलं आणि तुम्हीही सगळं एन्जॉय केलं. तर ते चॅलेंजिंग होतं. आणि आता आपले रोहित सर झुकेगा नहीं साला अशा कॅटेगरीतले आहेत. राणीसाठी थोडासा सॉफ्ट कॉर्नर आहे त्यांच्यामध्ये, पण तो एक तिढा आहे त्यांच्यामधला, तो कायम राहणार आहे आणि यातच सगळं वाटोळ होणार आहे असं आहे स्टोरीमध्ये. तर कुणीही वाईट वाटून घेऊ नका. आणि मी जास्त नाही फक्त 7 ते 8 एपिसोड त्यांच्या दुराव्याचे करीन आणि पुन्हा तुम्हाला राणी आणि रोहीची क्यूटवाली लव्ह स्टोरी पहिल्यापासून स्टार्ट झालेली ऐकायला भेटेल. मग तेव्हा कसं वाटेल सांगा. आणि ही स्टोरी असेल एका नवीन वातावरणात, छान वातावरणात. तर त्याचीच परमिशन मी तुम्हाला मागण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. आणि अर्जुन तन्वीच्या स्टोरीविषयी सुद्धा सांगा प्लीज. काय करू, तुम्हाला आवडेल का पुढं लिहिलेलं वाचायला. आणि मला आणखीन एक स्टोरीसुद्धा स्टार्ट करायची आहे. आणि चांद मातलाविषयी आणखीन 165 एपिसोड झाले आणि आय थिंक फक्त 26 एपिसोड राहिलेले आहेत. आणि गोंधन स्टोरीसुद्धा छान आहे, पण का माहीत नाही की त्याला खूप जण बघतच नाहीत आणि कमी व्ह्यूज येतात. तरीही मी स्टोरी टाकत राहते. आणि यूट्यूबला कशा टाईपच्या स्टोरी चालतात हे तर माहीतच आहे आपल्याला. अबोल कथा आहे का नाही. अबोल कथा म्हटलं की तिकडं व्ह्यूवर्स खूप पळतात, सगळं गुपचूप ऐकत असतात. जाऊ दे मरू दे, पण तो त्यांचा विषय आहे. पण मला काय म्हणायचं आहे, आपल्या स्टोरीविषयी मला सांगा. आणि शशीचंद्राची स्टोरी संपली की मग मी दुसरी स्टोरी स्टार्ट करेन. आणि रोहित राणीचे सुद्धा नंतर रिफ्रेश स्टोरी झाल्यानंतर थोडेसे भाग राहतील आणि कुठंतरी स्टॉप करणं गरजेचं असतं, तेव्हा मी स्टॉप करेन. आणि चला जाता जाता शेवटी तुमच्यासाठी एक छोटंसं गाणं. मेरा चांद मुझे आया है नजर, हे रात जरा थम थम के गुजर, हे रात जरा थम थम के गुजर, छाया है नशा मेरी आँखों पर, हे रात जरा थम थम के गुजर, हे रात जरा थम थम के गुजर, मेरा चांद मुझे
आया है नजर. चला बाय बाय. थँक्यू सो मच.